Co-powered by Techno. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले लोकप्रिय आमदार टेकचंद सावरकरजी, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर कोहळेजी, मल्लिकार्जुन रेड्डीजी, अनिल निधानजी, अजय बोडारेजी, सुनील कोळेजी, रूपरावजी शिंगणे, हरीश कंगाली, त्याचप्रमाणे रामराव खडसे, राजेंद्र राजूरकर, शुभांगीताई गायधने, सुभाष गुजरकर, आपले महानगर आयुक्त श्री संजय मीणा, श्री भरत नंदनवार, मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व मान्यवर, भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विजयादशमीच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज या पवित्र दिनी एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे। आपला नागपूरचा जो भाग आहे, विशेषतः नागपूर तालुका असेल किंवा नागपूरच्या लगतचा जो सगळा भाग आहे, या ठिकाणी गेल्या 10 वर्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं आहे। किंबहुना बाजूलाच लागून माझा मतदारसंघ आहे, माझा मतदारसंघ कुठे संपतो आणि हा कामठी मतदारसंघ कुठे सुरू होतो हे आपल्याला कळत नाही, इतकं आता शहरीकरण सगळ्या भागामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकीकडे शहरीकरण झालं तरी जोपर्यंत आपण सर्व प्रकारच्या सुविधा पुरवत नाही तोपर्यंत त्या शहरीकरणातनं लोकांना जो आवश्यक दिलासा मिळाला पाहिजे तो काही त्या ठिकाणी मिळत नाही। म्हणूनच मागच्या काळात जेव्हा आपलं सरकार होतं त्यावेळी नागपूरचा हा वाढता व्याप पाहताना आपण नागपूर महानगर विकास प्राधिकरण NMRDAची स्थापना केली आणि हा निर्णय केला की नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्राबाहेरचं जे क्षेत्र आहे पण ज्याचं नागरीकरण वेगानं होत आहे, हे असंच नागरीकरण आपण होऊ दिलं आणि त्याच्यामध्ये विकासाचं काम केलं नाही तर उद्याच्या काळामध्ये लोकांचं जीवन हे जगणं कठीण होईल। कचऱ्याचे ढीग लागतील, घाण पाणी, सांडपाणी, विष्ठा या सगळ्यातनं आरोग्याचं त्या ठिकाणी पतन होईल, पर्यावरणाचा नाश होईल आणि यातनं लोकांचं जीवन हे कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये केवळ त्या ठिकाणी परिवर्तित होईल। आणि म्हणून प्लॅन डेव्हलपमेंट झालं पाहिजे या दृष्टीने आपण NMRDAची स्थापना केली आणि NMRDAच्या माध्यमातून या सगळ्या भागाचा विकासाचा आराखडा तयार केला आणि त्या अनुरूप एक एक गाव असेल, एक एक नगरपालिका असेल, एक एक नगरपंचायत असेल, या ठिकाणी कशा प्रकारे काम करता येईल हा प्रयत्न आपण सुरू केला। मागच्या काळात ज्यावेळेस बावनकुळे साहेब आमदार होते आणि पालकमंत्री होते त्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याच्या काही योजना आपण केल्या आणि या भागामध्ये बऱ्याच क्षेत्रामध्ये पिण्याचं पाणी आपण आणलं, पण सगळ्यात जास्त आवश्यकता होती ती या ठिकाणी सीवेज लाईनची। कारण लोकसंख्या वाढल्यानंतर ज्यावेळी सगळा मैला हा नाल्यामध्ये सोडला जातो किंवा त्या ठिकाणी सेप्टिक टँकमध्ये सोडला जातो, त्यातनं जे काही आपलं जमीन आहे ती जमीन देखील खराब होते, त्याच्यामुळे आपलं जे ग्राउंड वॉटर आहे ते देखील खराब होतं आणि हळूहळू पर्यावरणावर त्याचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात लोकांच्या आरोग्याला धोका हा त्या माध्यमातून होतो। डास होतात, मच्छर होतात, डेंगी, मलेरिया सारखे रोग त्या ठिकाणी पसरतात आणि म्हणूनच ज्याचा उल्लेख टेकचंद सावरकर साहेबांनी केला की आत्ता पुन्हा नव्याने आपलं सरकार आल्यानंतर NMRDA क्षेत्राकरता आपण त्याच काळामध्ये एक मोठा आराखडा तयार केला होता की ज्याच्यामध्ये NMRDA क्षेत्रामध्ये गटर लाईनचं, सुवर लाईनचं जाळं तयार करायचं आणि त्यासोबत एक सीवेज ट्रीटमेंट प्लांट तयार करून
STPच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या मैल्यावर प्रक्रिया करायची, जेणेकरून कुठेही घाण राहणार नाही आणि घाण पाणी किंवा सांडपाणी हे नदी नाल्यांमध्ये जाणार नाही। आपण जो हा सगळा भाग पाहतोय याच्यामध्ये आपली पोहरा नदी आहे, जो आता नाल्यामध्ये परिवर्तित झाली आहे, जी आमच्या मतदारसंघात सुरू होते आणि इथपर्यंत येते। सगळं आपलं जे काही घाण आहे ती त्या नाल्यामध्ये जाते आणि त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात हा सगळा प्रॉब्लेम तयार होताना आपल्याला पाहायला मिळतो। आणि म्हणूनच आपण एक जवळपास 1600 कोटी रुपयाचा प्लॅन तयार केला आणि नवीन सरकार आल्यानंतर तात्काळ आपण अमृत 2ची जी योजना आहे, जी केंद्र सरकारची योजना आहे, त्या योजनेमध्ये महाराष्ट्राला जो कोटा मिळाला त्याच्यामध्ये आपण 1600 कोटी रुपयाचा नागपूरचा प्लॅन टाकला आणि तो प्लॅन अप्रूव्ह झाला। खरं म्हणजे माननीय बावनकुळे साहेब आणि टेकचंद सावरकरजी या दोघांनी फार पुढाकार घेतला आणि त्यामुळे हा 1600 कोटी रुपयाचा प्लॅन या ठिकाणी मंजूर झाला। आणि त्यातनं आता या 25 गावांमध्ये एकीकडे आपण मेन ट्रंक शुअर लाईन टाकणार आहोत, शुअर लाईनचं नेटवर्क टाकणार आहोत आणि त्यासोबत STP देखील करणार आहोत। म्हणजे जो काही या शुअर लाईनच्या माध्यमातून मैला जमा होतो त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यातलं जे पाणी आहे त्याचं शुद्धीकरण करणं, अशा प्रकारचं पूर्ण काम हे या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये हे काम जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी आपल्याकडची जी काही घाणीची समस्या आहे, जी काही डासांची समस्या आहे, जी काही पर्यावरणाची समस्या आहे, या सगळ्या गोष्टींवर एक चांगली उपाययोजना ही निश्चितपणे होणार आहे। दुसरा कार्यक्रम अजून एक आपण करणार आहोत। एकूण 1600 कोटी रुपये या सगळ्या कामाकरता आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। आणि आज मला हे देखील सांगितलं पाहिजे की बावनकुळे साहेबांनी पुढाकार घेतला, टेकचंदजींनी पुढाकार घेतला, त्यामुळे या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात नगरपालिकांमध्ये रस्त्यांकरता असतील, विविध सुविधांकरता असतील, खूप पैसा हा प्राप्त झाला आणि एक चित्र बदलताना आपल्याला दिसत आहे। माझी खरं म्हणजे या निमित्ताने एवढीच विनंती आहे की आपण सगळे लोक बघू शकता की भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये झालेला जो काही विकास आहे, जे काही परिवर्तन आहे, आणि टेकचंदजींनी मगाशी सांगितलं 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, एक फुटकी कवडी देखील टेकचंदजी मिळाली का आपल्याला? एक फुटकी कवडी देखील त्या काळामध्ये मिळाली नाही। जाणीवपूर्वक नागपूर आणि विदर्भाला पैसेच द्यायचे नाही अशा प्रकारचं त्यांचं धोरण होतं। त्यामुळे त्यांनी आपले सगळे पैसे हे त्या काळामध्ये अडवून ठेवले। पण तुमच्या आशीर्वादानं पुन्हा सरकार आल्यानंतर त्या 2.5 वर्षाचा बॅकलॉग दूर करून 5 वर्षाचे पैसे आम्ही 2.5 वर्षात या ठिकाणी देऊन टाकले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन होताना आपल्याला दिसतंय। खरं म्हणजे आपलं सरकार हे लोकाभिमुख सरकार आहे। लाडकी बहीणसारखी योजना आपण आणली, आज आपल्या 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये आपण त्या ठिकाणी पैसा दिलेला आहे आणि यापुढे देखील आपण देणार आहोत। पण त्याच वेळी नुसतं तेवढंच आपण करून थांबलेलो नाही, तर आपण त्याच्यासोबत लेक लाडकीसारखी योजना आणली, ज्याच्यामध्ये मुलगी जन्माला आली तर 18 वर्षाची होतपर्यंत त्या मुलीच्या घरी आपण 1 लाख रुपये देतो। आपल्या ज्या मुली शिकतायत आता उच्च शिक्षणामध्ये त्यांची 100% प्रायव्हेट कॉलेजची फी देखील राज्य सरकारच्या वतीनं भरण्याचा आपण निर्णय घेतला। 1 लाख फी असो, 2 लाख फी असो, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, BBA असो, सगळी फी ही राज्य सरकारच्या वतीनं आपण त्या ठिकाणी भरतो। आपल्याला कल्पना आहे की माननीय मोदी साहेबांनी लखपती दीदीचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे। लखपती दीदीच्या अंतर्गत मोदी साहेबांच्या योजनेच्या अंतर्गत महिला त्याचा लाभ घेऊन वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमवत आहेत। अशा 11 लाख लखपती दीदी आता तयार झाल्या आहेत। 1 कोटी लखपती दीदी आपण तयार करणार आहोत आणि आपल्याही जिल्ह्यामध्ये बावनकुळे साहेब आपल्याला अतिशय ताकदीने हा कार्यक्रम करायचा आहे। आपल्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त लखपती दीदी झाल्या पाहिजेत असा प्रयत्न हा निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करू आणि त्या माध्यमातून एक महिलांना अधिकारिता देण्याचा प्रयत्न हा आपल्या माध्यमातून या ठिकाणी चाललेला आहे। ज्याचा उल्लेख बावनकुळे साहेबांनी केला की शेतकऱ्यांना आपण वीज बिलाची माफी दिली, पण नुसती वीज बिलाची माफी देऊन आपण थांबणार नाही आहोत। तर आता जवळपास आपण 14,000 मेगावॅट शेतकऱ्यांकरता एक वेगळी वीज कंपनी काढून त्याचं सोलरायझेशन सुरू केलं आहे। पुढच्या 18 महिन्यामध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना 365 दिवस आपण दिवसा 12 तासाची वीज त्या ठिकाणी देणार आहोत। कुठल्याही शेतकऱ्याला रात्री शेतामध्ये जाऊन काम कर, रात्री तर वीज आपल्याकडे आहेच, पण
365 दिवस दिवसाची वीज पण आपल्याकडे असेल अशा प्रकारची व्यवस्था ही आता आपण उभी केलेली आहे। आणि याचा फायदा सगळ्यात मोठा काय आहे तर आपण आज शेतकऱ्याला जी वीज देत होतो ती आपल्याला 8.5 रुपयाची पडायची आणि शेतकऱ्यांकडनं ₹1.25 आपण घ्यायचो, आता तर तोही घेत नाही आहे। आता या सोलारमुळे ती 8.5 रुपयाची वीज केवळ 3 रुपयामध्ये आपल्याला पडते, म्हणजे सरकारचे 10,000 कोटी रुपये आपण वाचवतो आहोत आणि तरी देखील शेतकऱ्यांना दिवसा वीज आपण देतो आहोत आणि मोफत वीज देतो आहोत। अशा प्रकारची योजना ही महाराष्ट्रामध्ये आपण कार्यान्वित केली आणि आता देशाच्या प्रधानमंत्र्यांनी इतर राज्यांना सांगितलं की महाराष्ट्राने जे मॉडेल केलेलं आहे ते मॉडेल तुमच्या राज्यामध्ये देखील शेतकऱ्यांकरता तुम्ही करा। अशा प्रकारचं हे महाराष्ट्र मॉडेल आपण निश्चितपणे या ठिकाणी तयार करू शकलो आहे। खरं म्हणजे अनेक योजना आपण केल्या, मी सगळ्या योजनांचा उल्लेख या ठिकाणी करणार नाही, पण एक गोष्ट निश्चितपणे आपल्या लक्षात आणून देईल की जी नागरिकांपर्यंत पोचलीच पाहिजे। आज आपण वेगवेगळ्या योजना करतो, सामान्य माणसाला गरिबाला त्या ठिकाणी फायदा मिळाला पाहिजे म्हणून योजना करतो, पण दुसरीकडे काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि नाना पटोले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख म्हणजे कलेक्टर ऑफिसमध्ये रजिस्टर्ड अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हे हायकोर्टमध्ये गेले आणि हायकोर्टमध्ये जाऊन त्यांनी याचिका केली की लाडकी बहीण योजना बंद करा, लेक लाडकी योजना बंद करा, पिंक रिक्षा योजना बंद करा, अर्ध्या तिकिटातला ST प्रवास योजना बंद करा, मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना बंद करा, शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीची योजना बंद करा, अशा सगळ्या योजना बंद करा। आणि त्यांनी सांगितलं या योजना करणं म्हणजे सरकारच्या पैशाचा चुराडा आहे आणि म्हणून या योजना बंद करा, अशा प्रकारची याचिका त्यांनी केली। पण काळजीचं कारण नाही, आपण मोठ्यातला मोठा वकील उभा केला, त्यांना कुठलीही स्थगिती मिळाली नाही, आपण त्यांना त्या ठिकाणी हायकोर्टामध्येही आपल्या बाजूने निर्णय येईल अशा प्रकारची आपण सगळी मांडणी केलेली आहे। पण या लोकांची नियत काय आहे बघा, कधी नव्हे ते जर आमच्या बहिणींना काही मिळत असेल, गरिबाला काही मिळत असेल, शेतकऱ्याला काही मिळत असेल तर काँग्रेस पार्टी हायकोर्टात जाऊन ते थांबवण्याचा प्रयत्न करते। आणि सुनील केदारांनी तर प्रत्यक्ष स्टेटमेंटच दिलं की आमचं सरकार आलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार। त्यामुळे कुठेतरी आपल्याला जागा होऊन या लोकांचा खरा चेहरा काय आहे तो आपल्याला जनतेच्या समोर आणण्याची आवश्यकता आहे। आणि आपण लोकाभिमुख कामं करतोय हे केवळ राजकारण करतायत हे देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल। मगाशी बावनकुळे साहेबांनी उल्लेख केला आपल्या झोपडपट्टीचा, ज्या ठिकाणी आपल्या झुडपी जंगल आहे, तर मला आपल्याला सांगितलं पाहिजे की या झुडपी जंगलाच्या संदर्भात गेले 7-8 वर्ष सातत्याने आम्ही पाठपुरावा केला। मी मुख्यमंत्री असताना आपण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो, सुप्रीम कोर्टाने त्याच्यात कोर्ट कमिशनर अपॉइंट केला, म्हणजे कोर्टाचं कमिशन अपॉइंट केलं, त्या कोर्टाच्या कमिशनने आपल्या बाजूने रिपोर्ट दिलेला आहे। आता केवळ महिना 1.5 महिन्यात 2 महिन्यात जेव्हाही केस लागेल त्यावेळी हा रिपोर्ट ॲक्सेप्ट होईल आणि हा रिपोर्ट ॲक्सेप्ट झाला की अशा ज्या त्या ठिकाणी झुडपी जंगल आणि त्याच्यावर झोपडपट्ट्या आहेत त्या सगळ्या जमिनी महसुली जमिनी म्हणून राज्य सरकारकडे येतील आणि त्या सगळ्या लोकांना आपल्याला त्यांच्या जमिनीचे मालकी हक्काचे पट्टे देता येतील, त्यांना त्यांच्या जमिनीचं मालक बनवता येईल। त्यामुळे हे देखील एक महत्त्वाचं काम या माध्यमातून आपण करतोय। मी अधिक आपला वेळ घेणार नाही, दसरा आहे, धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, आपल्यालाही घरी अनेक कामं आहेत, त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की आज विजयादशमी आहे, आपण आज तर विजयादशमी साजरी करूच, पण नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या दिवशी काउंटिंग होईल त्या दिवशी दुसरी विजयादशमी आपण साजरी करू, एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद, जय हिंद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।